नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. अखेर घोडं गंगेत न्हालाय. म्हणजे 6 खासदारांनी शेवटी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा केलेला आहे. म्हणजे जे काही नाट्य चाललेलं होतं 8 दिवस आणि ओमराजेंकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, पण शेवटी ओमराजेंनी सुद्धा एकनाथ शिंदेच्या बरोबरचा जाण्याचा मार्ग हा स्वीकारलेला आहे. आता चित्र सगळं कसं अलबेल वाटत असेल, पण आता चित्र अलबेल नाहीये. आता तर खरी सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणाल कशाची सुरुवात? आता खऱ्या अर्थाने धाराशिव मधलं राजकारण जे आहे ते पेटणार आहे. आता खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात झाली आहे. मी असं का म्हणतोय? आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून बऱ्याच गोष्टींची सूत्र हलवणार आहेत. की खासदार गेलेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं बळ वाढलंय. जवळपास 13 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे झालेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर का विचार केला आज महायुतीमधल्या पक्षांचा, तर भाजपकडे सर्वाधिक आमदार आहेत आणि भाजपकडे खासदार किती आहेत? तर 9 खासदार आहेत. पण एकनाथ शिंदेकडे आता त्यांच्याकडे आतापर्यंत 7 खासदार होते आणि आता हे 6 खासदार म्हणजे 13 खासदार. एकनाथ शिंदेचं वजन वाढलं महाराष्ट्रातलं. आहात कुठे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. नुसतं त्यांचं महाराष्ट्रातलं वजन नाही वाढलं, तर दिल्ली दरबारी सुद्धा एकनाथ शिंदेचं वजन वाढलेलं आहे. आता काय? एकनाथ शिंदे जे म्हणतील तो शब्द प्रमाण. एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये जी काही डिमांड करतील तो शब्द प्रमाण. पुढच्या काळामध्ये तुम्ही बघा, जेव्हा निवडणुका येतील तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला इतक्याच जागा हव्या आहेत अशा पद्धतीचा ते हट्ट धरू शकतात आणि त्यांचा तो हट्ट हा पुरवला जाऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेंनी अशी कामगिरी करून दाखवलेली आहे की 6 खासदार आम्ही आमच्या सोबत आणले. आता एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार म्हणतायत. म्हणजे अजून आमदार फोडाफोडीचं प्रकरण आहे, त्याच्यानंतर नगरसेवक फोडायचे, असा बराच मोठा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना आता महाराष्ट्रामधलं एक बलाढ्य व्यक्तिमत्व व्हायचं आहे. हे सगळं कशासाठी सुरू आहे? हा एक शेवटी आहे सत्ता संघर्ष. कोणाबरोबरचा आहे? तो आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला सत्ता संघर्ष. तुम्हाला माहिती आहे सातत्याने या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्वाधिक चांगला मुख्यमंत्री कोण ही चर्चा घडवली जाते. त्यानंतर लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण ही चर्चा घडवली जाते. मुख्यमंत्री पदावरनं सर्वाधिक लोकांची कामं कोणी केली ही चर्चा घडवली जाते. ही का घडवली जाते? तर यामागचं कारण आहे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचंय नव्हे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते 2022 ते 2024, एकनाथ शिंदेंना अजूनही हे मान्य होत नाहीये की आपण मुख्यमंत्री नाही होत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि त्यासाठी मग हा सगळा आटापिटा आहे. बरं, हा आटापिटा जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी करत असले तरी त्याला बळ कोण देत आहे? अदृश्य हात कुणाचे आहेत त्यांच्या मागे? अर्थात हे काही फार लपून राहिलेलं नाही आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या मागे अमित शहांचा हात आहे याची चर्चा वारंवार घडलेली आहे. आणि तेच चित्र आहे. संजय राऊत तर कायम म्हणतात की एकनाथ शिंदेचा त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो पक्ष कोणाचा आहे? अमित शहांचा पक्ष आहे. आणि तीच शक्ती जी आहे, तेच बळ जे आहे ते एकनाथ शिंदेंना हे फोडाफोडी करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो प्रवृत्त केलं जात आहे. ती शक्ती त्यांना सांगतीये की हे करा आणि त्या पद्धतीने होत आहे. पण आता गंमत अशी, जसं मी तुम्हाला म्हणालो की भाजपकडे 9 आमदार आहेत, खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेकडे 13 झाले. तुम्ही एक लक्षात घ्या, या 8 दिवसामध्ये म्हणजे जवळपास जूनच्या 13-14 तारखेपासून ते अगदी आजपर्यंत, कालपर्यंत, म्हणजे काल हे सगळे खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले. या 8 ते 10 दिवसामध्ये भाजपचा एक तरी नेता बोलला का हो या खासदारांच्या फुटीवर? नाही बोलला. देवेंद्र फडणवीसांचं एक तरी स्टेटमेंट आहे? अजिबात नाही आहे. बोललेत ते फक्त बावनकुळे. बावनकुळे सुद्धा काय बोललेत? बावनकुळे एवढंच म्हणलेत की खासदार फुटीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचा काही संबंध नाही. बावनकुळेंना हे बोलावं लागलं
कारण काय होतंय की सातत्याने भाजप पक्ष फोडतोय किंवा खासदार फोडतोय किंवा आमदार फोडतोय हे चित्र महाराष्ट्रामध्ये जात आहे आणि त्यामुळे त्याचा धक्का हा भाजपला बसतोय आणि म्हणून ते स्टेटमेंट बावनकुळेंनी केलं. पण मग आतापर्यंत भाजप गप्प काय? कारण भाजपमधल्या अनेक नेत्यांना हे पटलेलं नाहीये, हे मान्य झालेलं नाहीये की हे खासदार एकनाथ शिंदेंनी फोडले आणि ते स्वतःकडे घेतलेत. कारण यामागचं राजकारण नेमकं काय सुरू आहे हे भाजपच्या काही नेत्यांना नक्की कळत आहे आणि ते देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नक्की कळत आहे. देवेंद्र फडणवीस हे म्हणजे अमित शहा जसे देशामधले चाणक्य मानले जातात तसं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले चाणक्य आहेत. आज भल्या भल्यांना त्यांनी गारद केलेला आहे, भल्या भल्यांना त्यांनी गप्प केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या गोष्टी कळत नसतील का? अगदी कळत आहे. म्हणूनच मी म्हणलं की आता खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणाल कशी? आपण आता एक साधं उदाहरण घेऊयात, ते म्हणजे धाराशिवचं उदाहरण घेऊयात. ओमराजेंच्या या सगळ्या हालचालींकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं, ठाकरे गटाचं लक्ष होतं, इकडे शिंदे गट त्यांना खेचत होता आणि अखेर ते गेले शिंदेंकडे. आता एक लक्षात घ्या, धाराशिवमध्ये आतापर्यंत धाराशिवचा जर का इतिहास बघितला तर धाराशिवमध्ये सर्वाधिक मतदार जो आहे तो कुणाच्या बाजूनी आहे? तर तो आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे, तो आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे. आतापर्यंत धाराशिवमध्ये ठाकरेंची शिवसेना ही कायम लीडिंग पोझिशनमध्ये राहिली आहे आणि म्हणूनच तुम्ही बघा की ओमराजे निंबाळकर हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आले. कारण ते कुणाच्या तिकिटावर उभे होते? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तिकिटावर ते उभे होते. आता परिस्थिती बदलली, आता राजकीय गणित बदलली, आता सगळंच चित्र पालटलेलं आहे. आता ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत, शिवसेनेत आहेत पण एकनाथ शिंदेच्या आहेत. तुम्हाला आजही सांगतो, आणि असंख्य कार्यकर्ते असतील, मतदार असतील, शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये अजूनही लोकांच्या मनामध्ये ती भावना नाही आहे जी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बरोबर जोडली गेलेली आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बरोबर जोडली गेलेली आहे. कितीही झालं तरी एकनाथ शिंदेंनी हा पक्ष फोडला हेच लोकांच्या मनात आहे आणि लोकांना ही गोष्ट पसंत पडलेली नाही आहे. त्यामुळे आज ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेले आहेत. पण हा मतदारसंघ जर महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आपण विचार केला किंवा विरोधकामध्ये कुणाच्याकडे हा मतदारसंघ, तर तो आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे. बरोबर आहे. तसंच आत्ता तिकडे जो आमदार आहे किंवा आत्ता तिकडे प्राबल्य कोणाचं आहे तर ते भाजपचं आहे. भाजपचे आमदार आहेत. भाजपचे आमदार तिथे कोण आहेत? तर पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे तिथले आमदार आहेत आणि अत्यंत फडणवीसांचे तसे चांगले संबंध असणारे ते आमदार आहेत आणि आता आगामी काळामध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत ते, त्या दृष्टीतनंही ते प्रयत्न करतायत. पण आता इथेच तर खरी गेम आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे एंट्री करू शकतात. म्हणजे त्यांची जी चाणक्य नीती आहे ही चाणक्य नीती इथनं ऑपरेट होऊ शकते. आज कितीही झालं तरी भाजपचे आमदार आहेत ते म्हणजे राणा जगजितसिंह पाटील. उद्या ओमराजे जेव्हा उभं राहतील आणि त्याच मतदारसंघातनं उद्धव ठाकरेंचा एखादा उमेदवार जेव्हा खासदारकीला उभं राहील तेव्हा गंमत येणार आहे. गंमत काय येणार आहे तीही मी तुम्हाला सांगतो की ओमराजेंच्या बद्दल आज सर्वाधिक ज्याला म्हणतो राग हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे, तो उद्धव ठाकरेंमध्ये आहे, तो उद्धव ठाकरेंच्या प्रमुख नेत्यांमध्ये आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही धाराशिवच्या लोकांच्या जर का प्रतिक्रिया ऐकल्या असतील तर त्या प्रतिक्रिया इतक्या बोलक्या आहेत की मी कालच एका रिक्षावाल्याची प्रतिक्रिया ऐकली. त्याने असं सांगितलं की मानेवर सुरी ठेवली असती ना तरी ओमराजेंनी एकनाथ शिंदेच्या बरोबर जायला नको होतं पण ते गेले. अशा पद्धतीच्या भावना या तिकडे आहेत आणि याचाच फायदा आता उद्धव ठाकरे हे आक्रमक झालेत.
उद्धव ठाकरे या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये फिरणार आहेत. त्या मतदारसंघामध्ये फिरून उद्धव ठाकरे तिथल्या मतदारांना आवाहन करणार आहेत, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये बळ फुंकणार आहेत, तिथल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना एक कार्यक्रम देणार आहे. तो कार्यक्रम ऑपरेशन तुडवा नाही आहे, पण तो कार्यक्रम काय असणार आहे तर ज्या खासदारांनी गद्दारी केलेली आहे त्या खासदारांच्या बद्दल तिथे तुम्ही आंदोलनं करा, तिथे तुम्ही रान पेटवा, तिथे तुम्ही मतदारांना जागरूक करा आणि जे खासदार आज सोडून गेलेले आहेत त्यांना परत निवडून येऊ देऊ नका, अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही आखा. उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. उद्धव ठाकरे आक्रमक झालेत म्हटल्यानंतर इकडे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे पडद्यामागनं एकमेकांना छुपी मदत नक्की करू शकतात. आज आपल्याला माहिती आहे की कितीही झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काही भेटी झालेल्या आहेत. आपण एक रात्रीचा फोन कॉल ऐकलेला आहे. रात्रीतनी उद्धव ठाकरेंनी रात्रीतनं फडणवीसांची भेट घेतलेली आपण ऐकलेलं आहे. म्हणजे अशा काही घटना आहेत की ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली जी काही दरी होती 2022 पासूनची, ती दरी आता कमी कमी होत चालली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना या 6 खासदारांचा बदला घ्यायचा आहे. इकडे देवेंद्र फडणवीस कितीही झालं तरी एकनाथ शिंदेंना फार उंच उडू द्यायचं नाहीये, यासाठीचं त्यांचं राजकारण असणार आहे. मग पंख छाटता जिथे कुठे येणार आहेत एकनाथ शिंदेचे, ते छाटण्याचे प्रयत्न हे भाजपकडनं नक्कीच केले जाणार आहेत. जरी भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते जरी एकनाथ शिंदेच्या बाजूनी असलं, म्हणजे अमित शहा जरी त्यांना बळ देत असले, तरी राज्यातलं राजकारण वेगळं असतं, बाकीचं राजकारण वेगळं आहे. पण या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना फार उडू द्यायचं नाही. ते जर उडले, त्यांना जर का फार मोठं होऊ दिलं तर मात्र या राज्याच्या राजकारणाची समीकरणं खूप बदलतील, हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. आणि म्हणून पडद्यामागनं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही छुपी युती सुद्धा होऊ शकते की ज्यामुळे ओमराजे निंबाळकरांना त्यांच्याच धाराशिवमध्ये पाडलं जाण्याची रणनीती आखली जाऊ शकते. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की आता आजपासून, म्हणजे कालपर्यंत सोहळा झाला, पण आजपासून धाराशिवमधलं राजकीय समीकरणं ही खूप बदलली आहेत. धाराशिव पेटलेलं आहे आणि आता धाराशिव, नेमकं धाराशिवचे मतदार देखील आता नेमके कुणाच्या बाजूनी उभे राहतात आणि या सगळ्याला बळ कोण देत आहे हेच बघणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ओमराजे निंबाळकर आता कितीही माध्यमांच्या समोर येऊन बोलू लागले की मी माझा निधी किती वापरलाय, मी कुठे कुठे विकास कामांसाठी म्हणजे निधी वापरलाय, हे सगळं जरी आता ते सांगत असले तरी आता ते त्यांना सांगावं लागेल. कारण ओमराजेंना सुद्धा आता ही गोष्ट कळून चुकली आहे की येणारा खासदारकीचा ज्या निवडणुका आहेत, येणाऱ्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत, त्या आपल्यासाठी सोप्या नसणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे तर सगळ्यात मोठा उमेदवार तिथे आपल्यासमोर आव्हान असणार आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना जी छुपी मदत असेल ती सुद्धा होऊ शकते, याची जाणीव ही ओमराजे निंबाळकरांना सुद्धा पुढच्या काळामध्ये नक्की होऊ शकते. त्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं राजकारण आता वळण घेत आहे हेच बघणं फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे धाराशिवच्या या पेटलेल्या राजकारणावर आपण सातत्याने तिथले अपडेट्स काय असतील ते नक्की घेत राहू.